नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेंग्यू, स्वाईन फ्लू याच्यानंतरचा जो रोग आहे, डिसीज आहे, तो पाहणार आहोत. तो आहे एड्स, ज्याचं की लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स. हा एड्स म्हणजे कशामुळे होतो? द डिसीज इज कॉज्ड बाय HIV व्हायरस. या व्हायरसचं नाव काय असतं ज्याच्या तो कॉज आहे? कारण काय आहे? HIV व्हायरस. आता इन दिस डिसीज victims सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वीकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. म्हणजे नॅचरल इम्युनिटी, नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी काय अशी होते, वीक होते या रोगामध्ये, एड्स मध्ये. विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी पहिलं रिझन आहे. आणि इम्युनिटी कमी झाली की मग कोणतेही रोग, साध्या साध्या रोगाला सुद्धा व्यक्ती काय होऊ शकतो, बळी पडू शकतो. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. मेडिकल लॅबोरेटरीज मध्ये विशिष्ट प्रकारची जी टेस्ट असते, त्या टेस्टचं नाव असतं एलिसा टेस्ट. या एलिसा टेस्टच्या मदतीने आपण त्याचं निदान करू शकतो, डायग्नोसिस करू शकतो की त्याला, एखाद्या व्यक्तीला एड्स आहे की नाही. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. त्याचे सिम्पटम्स, लक्षणं काय आहेत ते स्पेसिफिक, विशेष करून वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येत असतात. तर सुरुवातीला ऑलवेज रिमेंबर इथे दिलेले, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू and sharing the food with HIV infected person or by nursing the HIV patient. एड्स हा स्पर्शाने किंवा एकमेकांना अन्नपदार्थाची देवाणघेवाण केल्याने बाधित असलेल्या व्यक्तीचे कडून सुद्धा होत नसतो. आणि देखभाल करताना सुद्धा HIV पेशंटची दुसऱ्याला तो एड्स होऊ शकत नाही. HIV, our behavior with HIV infected person must be normal. आपलं जे वर्तन आहे ते HIV असलेल्या व्यक्तीबरोबर कसं पाहिजे, सामान्य पाहिजे. our behavior must be a normal with infected person of HIV. HIV was first reported in an African species of monkeys. आफ्रिकन जे काही माकडं आहेत त्यांच्यामध्ये HIV इन्फेक्शन पहिलं दिसून आलं. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड एड्स, 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर्स थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. आणि अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे त्या ठिकाणी असुरक्षित शारीरिक संबंध ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळं एड्सचा फैलाव भारतामध्ये जवळपास 80 ते 85% होतोय. आता इन्फेक्शन थ्रू ॲनिमल. आता इन्फेक्शन ॲनिमल मध्ये पासून कोणकोणते इन्फेक्शन्स होतात ते आता आपल्याला सांगता आली पाहिजेत. आता which measures are taken at your home to control the rats. रॅट्स म्हणजे आपले जे उंदीर आहेत, त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते तुम्ही सेफ्टी मेजर्स करताल? मांजर पाळणे, पिंजरा आपला उंदीर पकडायचा घरात ठेवणे, असे काही सेफ्टी आपण मेजर्स घरी घेऊ शकतो. Why is it necessary to care about health of domestic dog, cats and birds? आता हे असं गरजेचं का झालंय की घरचे जी पाळीव प्राणी आहे डोमेस्टिक, मग त्याच्यामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल किंवा काही पक्षी असतील पोपटासारखे वगैरे, जे कबूतर आपण पाळतो घरी, का? कारण की त्याच्यापासून काही रोग माणसांमध्ये ट्रान्समिट होऊ शकतात, संक्रमित होऊ शकतात. त्याच्यामुळं काय करणं आवश्यक आहे की त्यांची वेळोवेळी देखभाल करणं आवश्यक आहे. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. म्हणजे कबूतर, काही घरगुती प्राणी यांच्या
आरोग्याशी मानवाचं आरोग्य निगडीत आहे का? तर आहे. कारण ते आरोग्य निरोगी पडले की त्यांच्यापासून काय होऊ शकतो? इन्फेक्शन मानवाला होऊ शकतो. तर या ठिकाणी रेबीज नंतरचा रोग याच्या नंतरचा. रेबीज इज अ व्हायरल डिसीज. हा विषाणूजन्य आजार आहे. व्हायरल डिसीज जसे एड्स सुद्धा व्हायरल आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज. जर बाधित रेबीज बाधित असलेला कुत्रा, रॅबिट म्हणजे ससा आणि माकड, कॅट हे 4 प्राणी रेबीज या रोगाचा फैलाव करू शकतात, स्प्रेड करू शकतात, इन्फेक्शन पसरू शकतात. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन. याचे जे व्हायरस आहेत हे कुठं अटॅक करतात? रेबीजचे डायरेक्ट ब्रेनवर न्यूरॉनच्या साहाय्याने. न्यूरॉन हे ट्रान्समिशन करण्याचं काम करतात ब्रेन टू ऑल बॉडी. तर त्याच्यापासून ते ब्रेनकडं इन्फेक्शन होतं. हायड्रोफोबिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची प्रचंड प्रमाणात भीती असते, याला म्हणायचं हायड्रोफोबिया. आणि हे एक महत्वाचं लक्षण आहे. इन दिस केस विक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर, म्हणजे अतिशय भीती वाटते त्याला पाण्याबद्दल. रेबीज इज अ फेटल डिसीज. हाऊएव्हर fatality can be prevented by timely vaccination before onset of symptoms. आणि लक्षण संसर्ग होऊ नये त्याच्या आधी वॅक्सिनेशन, प्रिव्हेन्शन जर घेतलं तर ते रेबीज हा डिसीज होत नाही. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. याची लक्षणं कधीपासून दिसायला लागतात? कुत्रा चावल्यानंतर किंवा हे 4 पैकी कोणतेही प्राणी रेबीज इन्फेक्टेड असलेली जवळपास 3 महिने ते 6 महिन्यानंतर त्याची लक्षणं दिसू शकतात. आतून हायड्रोफोबिया नंतरचं अजून एक लक्षण काय आहे त्याचं? एक्झॅगरेशन इन बिहेवियर, म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला, अग्रेसिव्ह नेचर बिहेवियर मध्ये होणं कुत्र्यासारखं. फेवर फॉर 2 to 12 weeks, म्हणजे 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप येणं, अग्रेसिव्ह बिहेवियर, आक्रमक स्वभाव होणे, हायड्रोफोबिया पाण्याची भयंकर भीती वाटणे, ही एक रेबीजचं लक्षण आहे. त्याच्यासाठी घरगुती प्राण्यांची काय करणं आवश्यक आहे? केअर करणं आवश्यक आहे. टेक केअर. आता इंटरनेट माय फ्रेंड, वॉच द व्हिडिओ अबाउट रेबीज ऑन इंटरनेट वर युट्यूबवर तुम्ही टाकायचं रेबीज व्हिडिओ, तर तिथं तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेशनचे पाहायला मिळते. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हायरस, व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज, मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर रेबीज होऊ नये म्हणून काय करणं? की कुत्र्याला रेबीज प्रतिबंधक काय करणं? इंजेक्शन देणं. त्याच्यामध्ये रेबीज होऊ नये कुत्र्यातच, तिथून तो प्रसार होतो त्याचा. आणि परत एखाद्या दिवशी कुत्रा चावला तर लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं, अशी काही मित्राबरोबर चर्चा करायची काय होतं आता. Why the animal cages and their living places should not be near the kitchen. जे प्राण्यांचे जे काही पिंजरे असतात किंवा राहण्याचं ठिकाण आहे ते किचनच्या जवळ नसू नये, कारण त्याच्यातून इन्फेक्शन, डर्टीनेस स्प्रेड होण्याची शक्यता असते. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. कशावरून आपल्याला रेबीज आयडेंटिफाय होऊ शकतो? हायड्रोफोबिया, फीवर 2 to 12 weeks, ॲग्रेशन, अशा प्रकारे. आता नंतरचे डिसीज जे आहेत, आता हे इन्फेक्शियस डिसीज आहेत, प्राण्यांकडून होणारे. रेबीज असेल, एड्स असेल, त्याच्यानंतर हे आपण पाहिलेला डेंग्यू आहे. हे सगळे कोणते डिसीज आहेत? इन्फेक्शियस. आता आपल्याला नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य रोग पाहिजे. डिसीज विच डू नॉट ऑकर्स थ्रू इन्फेक्शन बाय बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे बॉडी कॉन्टॅक्टनी जे डिसीज होत नाहीत
त्यांना म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीज. सच डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. म्हणजे काय की स्वतः काहीतरी वेगवेगळ्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, फिजिओलॉजिकल, काही हॅबिच्युअल, काही सवयीमुळं हे नॉन इन्फेक्शियस डिसीज होतात माणसाला. त्याच्यामध्ये पहिला डिसीज आहे कॅन्सर. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर कशाला म्हणायचं की अनकंट्रोल्ड, अनियंत्रित, आणि ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे त्या ठिकाणी नॉर्मल नसणे, सामान्य नसणे, असामान्य आणि अनियंत्रित, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये म्हणता येईल. अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित आणि असामान्य अशी सेलची ज्यावेळेस ग्रोथ होते त्याला आपण काय म्हणतो? कॅन्सर म्हणतो. ग्रुप or lump of cancerous cell is called as a malignant tumor. मॅलिजंट ट्युमर म्हणतात त्याला, ज्या सेलचं जी वाढ झालेली असते अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल, त्याला म्हणतात त्या ठिकाणी मॅलिजंट ट्युमर. कॅन्सर कॅन ऑकर्स इन व्हेरियस ऑर्गन. वेगवेगळ्या अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. तिथं सेलची ग्रोथ अनकंट्रोल आणि ॲबनॉर्मल होते. त्याच्यामध्ये कॅन्सरचे प्रकार बघा, भरपूर प्रकार आहेत. लंग्स कॅन्सर, माउथ कॅन्सर, टंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युट्रस म्हणजे गर्भपिशवीचा, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड कॅन्सर सुद्धा. अशा प्रकारे कॅन्सरचे अनेक वेगवेगळ्या बॉडी पार्टला कॅन्सर होऊ शकतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. रिझन्स, काय कारण आहेत? कंझम्पशन ऑफ टोबॅको, तंबाखू खाणे, गुटखा खाणे, स्मोकिंग, पुन्हा अल्कोहोलिझम म्हणजे दारूचं व्यसन, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड म्हणजे फायबर नसलेलं फूड खाणं, फास्ट फूड, पिझ्झा वगैरे असे जे मैद्यायुक्त पदार्थ आहेत त्याच्यामध्ये फायबर नसतं. ज्याच्यामध्ये फळं नसतात, पालेभाज्या नसतात, लिफी व्हेजिटेबल, जंक फूड जास्त खाणे, पिझ्झा बर्गर, हे याच्यामुळं सुद्धा कॅन्सर होतो. तसंच हेरिडिटरी मे आल्सो बी अ रिझन, म्हणजे काही वेळेस अनुवंशिकता सुद्धा त्याला एक महत्वाचं कारण असू शकतो. आता इथं मॉडर्न आता इथं रिझन पाहिले. रिझन नंतर आता सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे क्रॉनिक कफ, खोकला येणे, हॉर्स व्हॉइस, घोगरा आवाज येणे, डिफिकल्टी इन सॉल्विंग म्हणजे गाठ तयार होणे, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, त्वचेवर खडे स्कार्स येणे, ते नीट न होणे, लम्स इन ब्रेस्टमध्ये स्त्राव तयार होणे, स्त्रवणे, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस आणि अतिशय झपाट्याने काय होणे, वजन कमी होणे, ही एक सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आता इथं डू यू नो, तुम्हाला काही माहिती आहे का? मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, व्हेरियस टेक्निक्स. काही डायग्नोस कसं करायचं कॅन्सरला? तर त्याच्यासाठी सिटी स्कॅन हा एक प्रकार आहे तपासणीचा, MRI स्कॅन, मॅमोग्राफी स्तनाचा कॅन्सर असेल तर, बायोप्सी, बायोप्सी म्हणजे जिथं वाढलेली गाठ असते त्या गाठीचा थोडासा तुकडा काढून तो लॅबोरेटरीमध्ये तपासायला देणे, त्याच्यामुळं आपण कॅन्सर काय करू शकतो, डायग्नोसिस करू शकतो. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड, आता काही ट्रीटमेंटच्या काही पद्धती सुद्धा आहेत कॅन्सरची. एक तर डायग्नोसिस झाल्यानंतर जर झालेला असेल कॅन्सर तर ते ट्रीटमेंट काय आहे? केमोथेरपी. केमोथेरपी म्हणजे काय, ती एक ट्रीटमेंट असते ती कॅन्सरवर उपचार करण्याची विशिष्ट प्रकारे. त्याला आपल्याला डीप नंतर पुढच्या वर्षी आपण तिचं पाहणार आहोत. रेडिएशन, किरणोत्सार करणं त्या भागावर, किरणोत्सार थेरपी अँड सर्जरी, ऑपरेशन करणं. मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक्स अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. अशी ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरी,
रोबोटिक सर्जरी हे त्या ठिकाणी काय आहे तर कॅन्सरचे आपण डायग्नोसिस झाल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करण्याची काही पद्धती त्या. ऑल्वेज रिमेंबर कंट्रोल्ड डाएट हेल्प टू प्रिव्हेंट सम टाइप ऑफ कॅन्सर. काही नियंत्रित जर आपण आहार घेतला तर आपण काही कॅन्सरवर नियंत्रण ठेवू शकतो. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. जर योग्य प्रकारे शारीरिक व्यायाम त्याच्यानंतर मॉडर्न ट्रीटमेंट जर मिळाली तर आपण कॅन्सर ही बरा होणारा आजार आहे, क्युअर होणारा आहे. अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, च्युइंग, स्मोकिंग. तंबाखू चगळणं आणि स्मोकिंग करणं हे आपण जे सवय आहेत, ॲडिक्ट झालेले असतात काही लोक, त्याची सवय लागते आणि ते आपण टाळलं पाहिजे. आता डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर द पोस्टर फॉर डिस्प्लेइंग इन क्लासरूम. आता हे कॅन्सरचा अवेअरनेस बद्दल आपल्या वर्गामध्ये तुम्ही काही पोस्टर करणं. आता पुढच्या भागात नंतरचे आपण व्हिडिओ पाहू.